एडमिट करते ना वहाँ पे जाएंगे, ठीक है। मित्रांनो, खरं म्हणजे मला पटतंय का नाही मला माहीत नाही, पण मला हे मॉलमध्ये फिरण्यात वगैरे काय जास्त इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, आता काय कुठे अनन्याचे मम्मी पप्पा इथं मॉलमध्ये हरवलेले आहेत, पण तिच्या चेहऱ्यावर खुशी का दिसायते ते मला कळत नाही आहे. अनन्या मंडळी, आज आपल्याला वाढायचा योग आला, वाडकरी मंडळीचा प्रधानपद भेटलेलं आहे, वाढण्यासाठी थांबले. राम मंडळी, तर आज आहे डे 2 PTMचा म्हणजेच पॅरेंट टीचर मीटिंगचा. तुम्ही आतापर्यंत सिरीजचा फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आज आपण निघालो. सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, आणि रशियन लँग्वेजमध्ये दोब्रे उतरो. तर मी जातोय आता वापस हॉटेलवरती. पॅरेंट्स वगैरे सगळ्यांना ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही आता आज कॅम्पस टूरसाठी निघणार आहोत. आजचा प्लॅन असा आहे की पहिले आम्ही आज आमचं हॉस्पिटल जिथं कॉलेजला लिंक आहे का ते दाखवणार आहोत, म्हणजे वेदांत हॉस्पिटल. त्यानंतर मग एक मॉर्फ कॅम्पस आहे, तिथं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, हिस्टोलॉजी, परत फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री परत फार्मॅकोलॉजी, असे भरपूर सब्जेक्ट तिथे शिकवले जातात. मॉर्फोलॉजी कॅम्पसचं नाव आहे त्या. असे 2 कॅम्पस व्हिजिट आहेत. आणि नंतर मग संध्याकाळी इथलाच एक मोठा मॉल आहे, शॉपिंग मॉल. तिथं पॅरेंट्सला म्हणजे शॉपिंग वगैरे काय करायचे असेल संध्याकाळी तिथं येणार आहेत. खूप थंडी आहे सध्या, कारण फेब्रुवारी मंथ हे बिश्केकचा शेवटचा, म्हणजे जसं आपल्याकडे हिवाळा लास्ट संपतो ना, तसं तिकडे हिवाळा संपतो फेब्रुवारीमध्येच, एंडिंगच्या जवळपास. आणि स्नो पण लास्टचा स्नो वगैरे असतो, त्यामुळे थंडी पण सुटली भरपूर. पॅरेंट्सना थंडी वगैरे पडती आहे, त्यांच्याकडे स्नो शूज वगैरे नाही, तर आम्ही त्याची नीट काळजी वगैरे घ्यायलो की कोणी घसरून वगैरे पडू नये, सावकाश वगैरे झालं सांगायलो सगळं वगैरे. तर ठीक आहे, चालतंय, उठा तुम्ही पण, मी पण उठलोय. तर भेटतो आता तिथं गेलो. चला हॉटेलवर जाऊन बघू काय चालू आहे काय नाही. आज सूर्यदेवाने आम्हाला दर्शन दिलेले. तर असं बर्फ अजून नितळला नाही, कारण टेम्परेचर अजून सुद्धा -4 मायनसमध्येच आहे. त्यामुळे हे एक आठवड्यापूर्वी बर्फ पडलेला आहे, तरी सध्या असंच राहिलेलं आहे. हे पहा, माझ्या फ्लॅटवरून हॉटेल जवळच आहे, तुम्हाला सांगितलंच मी, त्यामुळं चलतच निघालो मी. 1-1.5 किलोमीटरचं अंतर असून जास्तीत जास्त 2 किलोमीटर. तर लवकरात लवकर पोहोचतो मी इथं. चालते, आज पण बघू काय एक्सपिरियन्स येते काय नाही. चला कंटिन्यू करा तुम्ही. तर आता सगळ्या पॅरेंट्सला घेऊन आम्ही आमच्या फर्स्ट लोकेशन जे आहे वेदांत हॉस्पिटल, तिथं घेऊन जाणार आहेत. सगळ्यांचे ब्रेकफास्ट वगैरे झालेत. आता आम्ही गाडीत वगैरे बसलेत सगळेजण. ही आमची बस आहे. वेदांत वगैरे जाऊन तिथं हॉस्पिटल वगैरे दाखवणार आहेत. चला ठीक आहे, काय होते काय नाही सांगतो तुम्हाला. कंटिन्यू करा. जेबली आम्ही सेकंड नंबर बस लेके आ गए. क्या हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आमचे क्लासेस होतात, जसं थेरपीचे क्लासेस वगैरे इथेच लागतात. समोरची बिल्डिंग आहे इंटरनॅशनल हायस्कूल ऑफ मेडिसिन, तर त्या बिल्डिंगमध्ये आमचे क्लासेस होतात. आणि हे हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल आहे आपल्या कॉलेजलाच लिंक आहे हॉस्पिटल. आणि सर्जरी वगैरे जेवढे प्रॅक्टिकल क्लासेस असतील ते सगळे इथंच होतात. तुला थंड नाश्ता वगैरे केला का तू? तर ही आपली छोटी सबस्क्रायबर खास सांगलीवरून आली ना, सांगलीवरून आली आहे तिच्या बहिणीला भेटायला. स्पीक सम वर्ड्स मॅम. Welcome dear parents. We are nice to see you again. It's the second time here today. Our parents visited our medical clinic of the University Vedanta. Their facilities and welcome. Thank you ma'am. सगळ्यांना मास्क वगैरे दिलेले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेदांताची व्हिजिट संपलेली. आता हॉस्पिटलची सगळं वगैरे दाखवलं. इथं OPD वगैरे सगळे ICU कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत, काय काय शिकवते काय काय नाही. मॅमना आता तुम्ही एक इंटरव्ह्यू पाहिला असेल. ती मॅम आमच्या इंटरनॅशनल जे अफेअर्स आहेत त्याची हेड डायरेक्टर आहे. तर चालते आता आम्ही दुसरीकडे आता बहुतेक एशिया मॉलला जातोय. तिकडे गेल्यानंतर दाखवतो काय होते काय नाही. आता चला. A few minutes later. गड्यावर उचलायची पद्धतच नाहीये बाळांना. ट्रॉलीमध्ये घेऊन त्यांना उचलतात गड्यावर जाते. पोचलेलो आहे मी आता एशिया मॉलला. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला नंतर सर्व मॉल्स वगैरे पण दाखवेल हळूहळू. भगवान मेरा सबर छोटा जा रहा. सगळे पॅरेंट्स आता इकडे तिकडे फिरायला पूर्ण मॉलमध्ये. मित्रांनो खरं म्हणजे मला तुम्हाला पटतंय का नाही मला माहीत नाही, पण मला हे मॉलमध्ये फिरण्यात वगैरे काय जास्त इंटरेस्ट नाही आहे. अच्छा. ठीक आहे आता काय बघा नवीन वाटतं त्यांना. हे इथले लोकल्स वगैरे बघून लोकल्सला वाटायले की इथं फॉरेनर्स आले. पॅरेंट्सला पण वाटायले भाई तुमच्यामुळे आम्हाला फॉरेनर्स बनण्याचा योग आला. मला नाही चांगलाच योग आहे, चांगला नाही आहे. हसदे चेहऱ्याला मतलब ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ तकलीफ नहीं ਹੁੰਦੀ. ठीक आहे पण त्यामुळे आता सगळेजण गेले तिकडे तिकडे. बघतो आता पॅरेंट्सचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो मी. चालेल सर. कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर? छान वाटतंय. मुलं खूप पॉझिटिव्ह वाटत आहेत. आणि म्हणजे वेदांत वगैरे बघितलं आता तर छान वाटलं तिथे पण. सर तुम्हाला? एकदम व्यवस्थित आहे. आम्ही वी आर हॅपी टू सी ऑल पीपल ओव्हर हिअर. सगळे स्ट्रेस फ्री काम करतात इकडे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळा वावर चांगला आहे. इवन वॉट वी अंडरस्टूड फ्रॉम द स्टुडंट्स ऑल्सो की दे कॅन रोम इन द इव्हिनिंग टाईम, लेट इव्हिनिंग वगैरे. तर इथं असं काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढे सगळ्यांना आम्हाला चांगलं वेल रिसीव्ह केलेलं आहे. त्याच्याबद्दल वी आर रिअली ग्रेटफुल टू यू. थँक्यू सर. येस. चालेल. अनन्या कसं वाटतंय? गेम खेळलीस का? नाही अजून. त्यांनी सगळ्याला बघत चाललंय आणि अजून थोडं स्लोला पण. कसं वाटतं मी तुला नीट सांगतोय का सगळं? हो. मजा येते. कुठे अनन्याचे मम्मी पप्पा इथं मॉलमध्ये हरवलेले आहेत, पण तिच्या चेहऱ्यावर खुशी का दिसायते ते मला कळत नाहीये. अनन्या असं थोडं असं रडका चेहरा करायला पाहिजे यार. तू हसायली आहेस. कुठे गेला असतील मम्मी पप्पा? हमको नहीं पता. क्या पता है तुमको? कुछ नहीं. मम्मी पप्पा सापडलेत. कसं वाटतंय? निघालोय वापस. सगळ्या पॅरेंट्सची व्हिजिट वगैरे झाली आहे. आता आम्ही लंच करायला चाललोय हॉस्टेलच्या मेसवर. तर झाले सगळे पॅरेंट्स विचारत होते काय कसं नाही इथलं वेदर वगैरे, दिवस केवढा असते दिवस केवढा नाही. अनन्या मजा आली का? खूप मजा आली. चालेल. अनन्याला बघून मला माझ्या लहान बहिणीचीच आठवण आली, पण तिने तिची कमी पूर्ण केली आहे. चला आमची बस आहे, बस नंबर 2. नंबर 2 कोणती आहे आपली? नंबर 2 सही. चला. काय पाहिजे? काय पाहिजे? ठीक आहे. तर मंडळी आज आपल्याला वाढायचा योग आला. वाडकरी मंडळीचा प्रधानपद भेटलेलं आहे. वाढण्यासाठी थांबले सगळे पॅरेंट्स जेवायला. तर दुपारचा लंच करून तुम्हाला भेटतो. संध्याकाळी काय होते काय नाही कंटिन्यू करा. A few minutes later. हे अशा पद्धतीने इथल्या रूम्स आहेत हॉटेलच्या. ही सिंगल रूम आहे. सगळ्या फॅसिलिटीज वगैरे दिलेल्या आहेत. चप्पल, TV. सात बाई कैसी रूम थी? एक नंबर. हे बाथरूम वगैरे एकदम स्वच्छ. डे 2चं पण आता डिनर संपलेलं आहे आज.
कमी पॅरेंट्स दिसायलेत, कारण काही पॅरेंट्स त्यांच्या मुलांसोबत म्हणजे जवळपास 50 ते 60% पॅरेंट्स त्यांच्या मुलांसोबत गेलेत जेवायला वगैरे सगळेजण, कारण ते मुलांसाठी झालेत ना ते, त्यामुळं मग अलाव केलेत आम्ही. आता वापस जाणार आहे त्याच्या फ्लॅटसाठी. आज एवढं काही काम नव्हतं, कारण म्हणजे एवढं काही हेक्टिक राहिलं नाही दिवस. आता उद्याचा दिवस हेक्टिक आहे, कारण उद्या फुल डे शेड्यूल आहे. आज एक तुम्हाला म्हणलं तुम्ही स्टार्टिंगला मॉर्फोलॉजी कॅम्पस, म्हणजे काही कारणास्तव उद्या पोस्टपोन केलं आहे. उद्या डीन ऑफिस मॉर्फोलॉजी कॅम्पस आणि सिम्युलेशन वगैरे दाखवणार आहोत आम्ही. तर हे सगळ्या हॉस्टेलचे हेड कुमार सर आहेत. तर कुमार सर, युअर एक्सपिरियन्स नाव. Experience good. Yes, and our parents came to visit us. They miss us, and we service them, and we try to all the best to them. And we just say Namaste India. Namaste India. Spasiba. थँक्यू. असे बॉर्न फायर वगैरे 2 ठिकाणी लावलेत. स्नो पडायचा अंदाज होता, पण काय स्नो पडला नाही आहे. परत पॅरेंट्सला घेऊन आम्ही चाललो आता वापस हॉटेलला. ड्युटी ब्रो ड्युटी. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. ठीक आहे, चला डायरेक्ट आता चार्जिंग पण संपते मोबाईलची. डायरेक्ट उद्या भेटतो मी डे 3ला, आणि काय होणार आहे काय नाही उद्या सांगतो. चला कंटिन्यू करा तुम्ही. काही पॅरेंट्सची इच्छा होती स्नोफॉल बघायला भेटा, तर आज त्यांचा एक्सपिरियन्स भारी असणार आहे आणि ते आपण काही कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करूया. काकू कसं वाटतंय? म्हणजे जे मनात होतं मग आमची स्नोफॉल लोकांना पाहायला पाहिजे ते वाटते. हां, दरवर्षी विजा एक्सटेंड करावं लागतो. तर हे कॉलेजचं हे ऑफिस आहे, इंटरनॅशनल कॉपरेशन सेंटर. इथं आपला डॉक्युमेंट जमा करून त्यांच्या अशा पद्धतीने व्हिडिओ शूट चालू आहे. मेडिको. स्पासिबा.